काय रे तुझं नाव? दशरथ. नाव विसरला का रे? ए नाव नाही विसरलं रे वेड्या. पोरगी नाही बघायची आहे ब्लॉग बनवतोय ठीक आहे. आपला तुला माहिती- फिजिक्सला हनी नाही, सिंगचा डान्स होता. ते काय? मायकल जॅक्सन. हनी सिंग कुठे आला? मायकल जॅक्सन. गौर से देखिए इस आदमी को, यही है वो. हॅलो मंडळी. तर येस, ॲक्च्युली मी चाललो आहे माझ्या एका मित्राला भेटायला, जो माझा एकेकाळी क्लासमेट होता आणि आतासुद्धा माझा मित्र आहे. आणि लाईक मी तुम्हाला सध्या नाही सांगणार आहे किती वर्ष झाले तो माझा कोणत्या काळी क्लासमेट होता, कोणत्या वेळी क्लासमेट होता, कोणत्या क्लासमध्ये होतो आम्ही सोबत, काय ते काय, कोणती शाळा, कुठली जागा, कुठलं गाव. मी तुम्हाला सध्या ते काहीच नाही सांगत. मी त्याला जेव्हा भेटेल मी त्याच्याशी बोलता बोलता तुम्हाला सगळं काही सांगेल. पण हां, ते आहे की तो माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्याला भेटायला चाललो आहे. तो ॲक्च्युली आहे परभणीचा, पण तो नागपूरला शिकतो. आणि येस, वी विल डू फन ये. तर येस, मी आता निघतो आहे. आणि येस, मी प्रॉपर तयार झालो आहे. मी तुम्हाला पूर्ण दिसतो आहे. हां ओके. या आउटफिट चेक, माइंड चेक, कॅमेरा चेक. अँड नाव विल मेट देयर. तब तक के लिए कुछ नहीं भाई, कंटिन्यू चलता रहेगा. टू बी कंटिन्यूड. चलो मिलते हैं. हॅलो. तर हाच तो माझा मित्र ज्याचं नाव आहे, काय रे तुझं नाव? दशरथ. नाव विसरला का रे? ए नाव नाही विसरलं रे वेड्या. मग तू दे ना आपला चांगला intro. हेलो, तू माय कोण सेल्फ आहेस? दशरथ उमाई डुमनर और मैं पांडव कॉलेज में पढ़ता हूँ, फर्स्ट ईयर. पोरगी नाही बघायची आहे ब्लॉग बनवतोय ठीक आहे. हाँ, तो हम बरं, आज आता बहुत मला- दिनों बाद मिल रहे, 10 साल बाद. 10 वर्ष झाले. हा ना, कर 10 रे, वर्ष झाले. मराठीत कर, भेटायला चालतं नाही रे. आला. नाही हिंदीत बोल, तू मराठीत बोल. तुला भेटायला जसं नाही आला. करायचं 10 वर्ष झाले. तसं. 10 वर्षानंतर आलो ना लेका. हा तू ना, आला आता का 10 आला रे. वर्षात भेटायला? तुला भेटायला आलो. तू गायब राहत होता. असा देईल तू ना. परभणीला आला का कधी? मी नागपूरला आलो, पुण्याला आलो. आता तुला नागपूरला यायचं काम होत ना म्हणून आता आला. नागपूरला आता इथंच आहे. 6 वर्ष तुझ्या सोबतच फिरेल रोज. तू येत जा फक्त. कशी 5.5 वर्ष, कशी 4.5 वर्षाचा कोर्स, 1 वर्ष इंटर्नशिप, आणि नंतर एमडी पण इथूनच करायचे. म्हणजे तुमचं एमटेक असेल एमडी इथंच. हा, इथंच आहे 6 वर्ष. मग तू सांग आता. काय म्हणतो? तुला आठवतं का ज्यावेळेस मी पहिल्यांदा शाळेत आलो हो, आठवते. होतो मध्ये असताना? हा, 5th मध्ये पहिला दिवस, हो, first पहिला day, दिवस जसं आठवतो. बसलो होतो. तो सीन कधी विसरला नाही मी अजून. बाई, माझ्या लक्षात तो आहे. काय दिवस होता बाई तो. इकडचा आला होता सेकंड आणि फ्लोअरला, तुला एकदम आठवतं का कोपऱ्यातली पिरियड- क्लासरूम. पिरियड कोणाचा होता? पिरियड होता सायन्सच्या मॅडमचा. त्या मॅडमचं नाव आठवण्यास उज्ज्वला मॅम. उज्ज्वला मॅडम. मॅम. उज्ज्वला मॅमचा पिरियड झाला होता सेकंड. त्या क्लास मॅडम टीचर होते आपल्या. ते 5th ला होत्या क्लास टीचर. क्लास टीचर होते आपल्या. 6 मध्ये तर अमोल सर होते रे. 6th मध्ये अमोल सर होते. 4th मध्ये त्या हिंदीच्या मॅडम होत्या. त्या मॅडमचं नाव आठवत नाही सीमा मला. मॅम. सीमा मॅम ना. हिंदीच्या मॅम कोणत्या होत्या? अच्छा त्या अमोल सरच्या दीदी. अरे हे अमोल सरच्या आपली दीदी. किरण मॅम. हा, किरण मॅम होत्या. सीमा मॅम मला इकडे मॅडमचे नाव पण लक्षात आहेत. त्या संचिता, त्या उज्ज्वला मॅमने मग- मला लय मारलं होतं एकदा तुला मारलं होतं कशासाठी बाई? 6th मध्ये असताना. का कशासाठी? इकडून एक थापड, इकडून एक थापड. नाही, मी एकदा किरण मॅमची खाल्ली होती. कशासाठी की नाही राहू दे, त्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये नको जाऊ ते दे. ब्लॉग आठवली. तुला ती गोष्ट आठवते का ज्यावेळेस आपल्या स्कूलमध्ये अॅन्युअल गॅदरिंग किंवा स्पोर्ट्स हा, गॅदरिंग आठवतं. डान्स साठी भाई आपला सेक्शन माहिती आहे आपला- पूर्ण बेंच बाहेर निघायचे. bench बेंच बाहेर, आपल्या सेक्शन आणि मध्ये मग आपला फिजिक्सला हनी सिंगचा डान्स होता. मायकल जॅक्सन. हनी सिंग कुठे आला? मायकल जॅक्सनचा तो अक्षय होता. कुमारचा होता तो. ते मायकल जॅक्सनचा काय? यो म्हणून. अक्षय कुमारचा होता तो. अक्षय कुमारचा होता का? अक्षय कुमारची ती मूवी नाही ती ब्ल्यू म्हणून. हा, ब्ल्यू म्हणून. त्याच्यातलं तो गाणं होता टायटल सॉन्ग. त्याच्यात मी आणि लोंढे समोर होतो. हो, मी मारत होतो माग. आणि तो काय ते आपल्या हातात ते कार्डबोर्ड दिलं होतं ब्ल्यू वाला, ते असं असं अरे करायचं हो ना, होतं. असं या हाताला असे आणि एक तू एक विचार इकडे कर, होणार आणि ती- एक या साईडला तू होणार. विचार कर, ती स्पोर्ट्स गॅदरिंग आपली भर थंडीत झाली होती. एवढूसा हाफ पॅन्ट हाफ पॅन्ट आणि ब्ल्यू कलरचं टी शर्ट होतं. ती माझ्याकडे आणि ती आत्ताही आहे. गॅदरिंग स्टेडियमला झाली Stadium ला झाली होती. होती आपल्या ते बी घरची. मॉर्निंगला, बाई, एवढ्या काय थंडीमध्ये. थंडी, दिमाग खराब. आणि 5th ला माहिती का तुला? 5th ला तुमचं साडीचं होतं. आणि साडीचं नाही, 5th ला एकटी होतं. 5th मध्ये एकटी होतो. हा. मी 5th मध्ये होतो पण नाही, कारण मी 5th मध्ये तिथे होतोच नाही शाळेच्या गॅदरिंग मध्ये. हा, हा. शाळेतच नव्हतो मी. फिरायला गेलो होतो मुंबईला. तेच. पण त्याच्यानंतर तो सेम सॉन्ग आपला रिपब्लिक डे ला व्हायचा. हा, रिपब्लिक डे ला आर्मीच्या ग्राउंडला झाला होता. नाही, अबे हेवाला झालता आर्मीच्या ग्राउंडला. एकटी ते मायकल झाला होता. ब्ल्यू कलरचा. ब्ल्यू नव्हता झाला. एकटी माहितीये नाही, का? नाही, blue जिल्हा वाला- परिषद मध्ये झाला होता. महानगरपालिका. एकटी मी आर्मीच्या ग्राउंडवर मी स्वतः होतो त्याच्यात. म्हणजे मी केला blue वाला होता. पण झाला अजून होता. माझ्यासोबत लिखित आखाडे, मग अजून
आदित्य खोकले हे 1-2 जण लिखित होते. आघाडी आदित्य खोकले आपल्या क्लासमध्ये नव्हता. तन्मय होता, तन्मय होता. ते निनाद होता, रोहित होता, रोहित अजून. मेश्राम होता, रोहित इंदुरकर रोहित होता, इंदुरकर होता. आणखी अजून सांगतो, थांब, थांब, थांब. जी माझ्या ग्रुप मधले तू होता, अमन होता, ओम घाटे होता. ओम घाटे होता, जय होता पुन्हा. जय 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 आपल्या क्लासमध्ये नव्हता, जय आपल्याच जय बी classमध्ये सेक्शनला होता. जय नव्हता आपल्या क्लास. जय नव्हता आपल्या क्लासमध्ये. प्रतीक पण नव्हता. आपल्या क्लासची स्ट्रेंथ 40च होती रे. ये देखो गाईज, आज ना मी याची लॉयल्टी चेक करतो. यांनी खरंच सबस्क्राईब केलंय की नाही ते बघतो आता. दाखव भाई तू. केलं ना. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. काय बोलू भाई तुला आता. ऑल काय बोलू आता. आता गौर से देखिए इस आदमी को. यही है वो. इकडे इधर गुरु एक बात बता. चालू तेरी क्रश कौन थी स्कूल टाइम पे अपने. भाई अब छोड़ देना हो, जाने देना हो, बीत गया हो. क्या नहीं. अरे ऐसे अभी वो जाने ना, चिड़िया खुद गया अपने खेत में, उसने दूसरा कोई और देख लिया भी होगा तब थी, अब वो नहीं है. और ये क्या बात करता है यार. छोड़. हाँ. अभी कौन है. अभी फिलहाल कॉलेज में की हाँ. भाई अभी तो नाम नहीं रिवील कर सकता. अभी रिवील किया तो सबको पता चल जाएगा. रिवील नहीं कर सकता बोल तो ऐसे रहा जैसे कि उसने हाँ बोल के रखा है तेरे हाँ अभी भाई वो हाँ बोल देंगी, वो किसी उसको अगर बोल दिया हाँ, वो नहीं बोलेंगी, फिर उसको पता चल जाएगा मैं हूँ. मतलब ये कॉन्फिडेंस उतना ही है जितना. छोड़ो अब. हाँ अरे कहना क्या चाहते हो. एक डील बनाते हैं, ठीक है. जनता. मैं अपना वीडियो डालता हूँ. हाँ. तो अपने कॉलेज में फैला दे. हाँ मैं फैला ठीक दूंगा है. भाई. मेरे ग्रुप में बोलूंगा कि ये मेरा चैनल है, हाँ. फॉलो करो, लाइक करो, सब्सक्राइब करो. खुद ने तो बैच सब्सक्राइब में किया 100 नहीं था, जने, अभी 100 में. किया. खुद ने तो अभी सब्सक्राइब भाई वो मैं भूल गया था करना, तूने मेरे को लिंक शेयर नहीं की थी. अभी मैं वो लिंक लेके डाल दूंगा. व्हाट्सएप खोल मेरा. भाई स्टोरी ये वोरी नहीं नहीं देखता मेरी भाई Instagram देखता, पे. लेकिन वो अभी मेरे सामने एक लड़की की स्टोरी देख के लाइक की है वो. नहीं मेरी स्टोरी अरे नहीं भाई दिखाती भाई मेरी साहब स्टोरी से. लाइक किया था. मेरे को मेरे कॉलेज के मेरे खुद का वीडियो देखना नहीं हो रहा भाई, जिसमें मैं खुद हूँ. उसको भी सब्सक्राइब नहीं किया था भाई बंदे उसको भी ने. नहीं किया था. वो बंदा मेरे कॉलेज का वो मेरा मेन थीम में मेरा फोटो ला रहा. तो हमारी तो क्या ही इज्जत रह जाएगी भाई. भाई नहीं भाई, सबसे ज्यादा नहीं. इज्जत तेरी है. हाँ, और कुछ कैमरे के आगे और झूठ. और कुछ नहीं, कुछ नहीं. ओ सॉरी. येस. तर एक मिनटं मला चांगला आउटरो शूट करायचा आहे. तर येस, मी घरी आलेलो आहे. मी माझ्या मित्राला भेटून आलो. मस्त आम्ही कुठे गेलो ते तुम्हाला व्हिडिओत नाही करणार, कारण आम्ही एकाच जागेचा व्हिडिओ काढला आहे. बाकी जागा की आम्ही बोलण्यात एवढे मग्न होतो, एवढे धुंद होतो की मी लिटरली म्हणजे नाही केलं यार मी त्याचा ब्लॉग. म्हटलं लक्षात पण आलं, खरं सांगतो माझ्या डोक्यात होतं. म्हटलं असू दे, चालू देत आमच्या गप्पा. आम्ही आधी माझं 11-12ला इथे नागपूरला एक कॉलेज होतं संचेती म्हणून. मी आधी त्याला ते दाखवलं मी बाहेरूनच. मग तिकडनं नाही गार्डन होतं, तिथं आम्ही काही मित्रमैत्रिणी असे बसून आम्ही गप्पा मारायचो कॉलेजनंतर कधी कधी. तिथे गेलो, तिथे काही वेळ बसलो. मी आधी त्याच्याकडे गेलो बाय द वे. तिकडून आम्ही गेलो हल्दीरामला आम्ही व्हेज सोया काठी रोल आणि काय म्हणतात तर हां व्हेज स्पायसी मोमोज हे खाल्लं. त्यानंतर वी वेंट टू व्ही आर मॉलला गेलो आणि मी खूप छान पुस्तक घेऊन आलो. ती नाटकाची पुस्तक आहे, बेसिकली हिंदी आहे. काहीतरी मुशायरा म्हणून. हां ठेके के मुशायरे. ठेके के मुशायरे असंच काहीतरी त्याचं नाव आहे त्या पुस्तकाचं. मी त्या पुस्तकाचं रिव्ह्यू होऊ शकेल मी ती वाचल्यानंतर. तर येस डेफिनेट, पण मी ती वाचणार आहे. येस. आणि मी घरी आलो आणि बस आता आजचा ब्लॉग इथेच संपवूयात. भेटूयात नंतरच्या टप्प्यात, नंतरच्या ब्लॉगमध्ये, नंतरच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग लवकरच येईल. तर नोटिफिकेशन ऑन ठेवा, लाईक करा,
शेयर करा. एक मिनट फिर से लाईक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब करो. मतलब सब्सक्राइब करोगे तो कैसे, बेल आइकन बजाओगे, मेरा वीडियो से झट से नोटिफिकेशन. यस, प्रथम ऐसे मार दिखाते अपलोड न्यू वीडियो, झट से जाके टैप करोगे, देखोगे, लाइक करोगे, अपने दोस्तों को भेजोगे, अपनी फैमिली में भेजोगे, उनको सब्सक्राइब करने बोलोगे, उनको शेयर करोगे. हैं, कर दो. मैं तो कर ही सकते हो. चलो तब तक के लिए बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. यप, ये धूम मचा ले.